आज मी श्यामची आई साने गुरुजींची गोष्ट सांगणार आहे. चला तर मग ऐकूया. 5वी रात्र मथुरी. श्यामची प्रकृती बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितली ना तरी चालेल. अरे, आईची आठवण म्हणजे सकल दुःख हरी मला मिळे. भक्ताला जेव्हा स्मरण होताच दुःख हरपते, तसेच आईची स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली. बसा सारे, असे म्हणून श्यामने सुरुवात केली. मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्र असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळची दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेऊ, परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेऊ म्हणजे झालं. आमच्या घरी मथुरी नावाची एक कानपीण होती. कोकणात घरोघरी वाहीन पुरलेले असते. ते भात काढून तांदूळ करावे लागतात. हे काम करणाऱ्या बायांना कानपीण म्हणतात. घरोघरी कानपीण ठरलेल्या असतात. आमच्या घरी मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 3-4 कानपीण होत्या. मथुरीचा मुलगा काम करायला येत होता. त्याचं नाव होतं शिवराम. 12 वर्षांचा. तो लहान होता, 10-12 वर्षांचा असे. मथुरी उन्हाळ्यात आम्हाला पिकलेले करवंदे, आळू वगैरे आणून द्यायची. पिकलेले काळे घोर करवंद म्हणजे कोकणातील द्राक्षस्ती. आळू सुद्धा गोड फळ आहे. त्याचा रंग तपकिरी असतो. मथुरीच्या घरी आळवाचे झाड होते. त्यावरचे आळू फारच गोड होते. गरीब माणसं नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञता बुद्धी सारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही. का ग गजरे, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला. ही कोण आली? आईने विचारलं. गजरी म्हणाली, मथुरीला ताप आलाय. मथुरीने या चंद्रीला पाठवलं आहे. आपल्याला कामावर न जाता आले तर दुसऱ्याला काम करावयास पाठवून द्यावे. ते काम अडून न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मोलकरणीत होती. बराच आलाय का कदाप? आईने विचारले. इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला. तो म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरं वाटलं म्हणजे येईल कांडायला. तोवर चंद्री येत जाईल. बरे हं, आई म्हणाली. शिवराम काम करायला निघून गेला. कानपिणीने भात मोजले. आई कांडण घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली. दुपारी आमची जेवण झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला. सारे काम झाले, मी आता जातो. थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली. केळीच्या पानावर कडक भात, लिंबाच्या लोणच्याची फोड असं घेऊन आली. लहानच्या गंजात तिने ताक आणलं. शिवराम, हे तुझ्या आईला दे. म्हणावं लवकर बरी हो. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला. गंज हातात घेऊन तो घरी गेला. तिने सांजा झाला. आमची शाळा सुटली होती. आम्ही पर्वचा म्हणत होतो. शिवरामाने झाडाला पाणी घातलं. गुरांची दूध काढली. आईने गाईचं दूध काढलं. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईनं मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आलं पुरलेलं होतं. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली,
शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा. त्यात 4 धने आणि पिंपळाचे पान टाका आणि कडत कडत आईला द्या. म्हणजे बरं वाटेल. आणि मग पांघरून घाला. म्हणजे घाम येईल आणि ती मोकळी होईल. थांब हं, 1-2 खडीसाखराचे खडे पण देते. आई घरात गेली आणि खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारं घेऊन निघाला. मथुरीनं शिवरामला विचारलं, शिवराम, हे कोणी दिलं? शिवराम म्हणाला की सामच्या आईनी दिलं. देव माणूस आहे माऊली, साऱ्यांची काळजी तिला, असं मथुरी म्हणाली. मथुरीने त्या रात्री गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही, तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवरामा, तुझ्या आईचे कसं आहे? आईने विचारलं. कपाळ लई दुखतंय, सारखं ठणकतं. अक्षी कपाळाला हात लावून बसली. रात्री झोप बी नाही, असं शिवरामनी सांगितलं. बरं, दुपारी जाशील तेव्हा सुंठ आणि सांबर सिंग देईन. ते उघडून तिच्या कपाळाला चांगला लेप द्या, म्हणजे बरं वाटेल, आई म्हणाली. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे तो शिवराम काम करून तो घरी निघून गेला. तेव्हा आई म्हणाली, थांब शिवराम, इकडे ये जरा. एका पानावर भात आणि लोणच्याची फोड, सुंठ व सांबर सिंग आईने त्याच्या जवळ दिले व सांगितले, सुंठ एखंड, सांबर सिंग याचा ओढा कपाळाला लावला तर दुखणे राहते आणि इतर कुठे दुखत असेल तर हा लीप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती, अशक्त झाली होती, परंतु ती कामावर यायला लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. तिला बघून आई म्हणाली, मथुरे, किती वाळलीस ग तू? कांदण होईल का तुझ्याकडून? मथुरी म्हणाली, बसत उठत करू कांदण. इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले, आता पुरे. हिंडती फिरती आता झाली आहे. 4 दिवसांनी होईल धडधाकट. तुमची माया असली म्हणजे काय होणार आम्हाला, आई म्हणाली. अगं सारी देवाची कृपा, आम्ही किती एकमेकांना पुरणार. बरं, पण मुलांचा भात झाला आहे. तूही 4 घास खा त्यांच्या बरोबर, बर का, म्हणजे कांदायला जरा शक्ती येईल. दुपारी आज इथेच जेव पोटभर, ऐकलंस ना? त्या दिवशी मथुरीही सकाळचं जेवली. मथुरीच्या तोंडावर तेव्हा किती कृतज्ञता होती. ती मथुरी आता म्हातारी झाली खूप. मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटायला जातो. तिच्या तोंडावर खूप सुरकुत्या पडल्या तरी एक प्रकारची प्रसन्नता आणि वसनता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडलो तर ती म्हणते, अरे काय साम, तिला माझ्या आईची आठवण येते. ती म्हणते, साम, तुझी आई असती तर तुला असा सडाफतिंग न राहू देता तुला लगीन करावयास लावला असतं तिनं. गेली बिचारी लवकर. साऱ्यांवर लोभ होता तिचा. अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती. धन्यवाद.